नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण यामध्ये इयत्ता 7वी विषय गणित, घटक जोडस्तंभालेख, उपघटक जोडस्तंभालेखाचे वाचन याचा अभ्यास करणार आहोत. पहा, या घटकाच्या अध्ययन निष्पत्ती आहेत: स्तंभालेखावरून माहितीचे अर्थ निर्वचन करतात, दिलेल्या माहितीवरून जोडस्तंभालेख काढतात व वाचतात. आता पहा, या शेजारील आलेखात तुम्हाला अजयचे गहू उत्पादन क्विंटलमध्ये दाखवलेलं आहे. पहा, एक्स अक्षावर वर्ष आहेत, वाय अक्षावर गव्हाचं उत्पादन क्विंटलमध्ये आहे आणि इथं जे प्रमाण घेतलेलं आहे वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 10 क्विंटल याची देखील नोंद या आलेखात उजव्या कोपऱ्यात केलेली दिसत आहे. आता या पुढील आलेख पहा, यामध्ये विजयचे गहू उत्पादन क्विंटलमध्ये दाखवलेले आहे. यामध्येही एक्स अक्षावर वर्ष आहेत आणि वाय अक्षावर उत्पादन क्विंटलमध्ये दाखवलेलं आहे. इथं सुद्धा प्रमाण नोंदवलेलं आपणाला दिसत आहे. आता यापुढील हा आलेख पहा, यामध्ये आपण यापूर्वी जे 2 आलेख पाहिले होते की नाही, या दोन्ही आलेखांची माहिती एकत्रितपणे दाखवलेली आपल्याला दिसत आहे. पहा, अशा प्रकारे दोन्ही आलेखातील माहिती एकाच आलेखात दाखवलेली असते. अशा प्रकारच्या स्तंभालेखाला आपण जोड स्तंभालेख असं म्हणतो. पहा, कमीत कमी जागेत जास्तीत जास्त माहिती दाखवण्यासाठी अशा जोड स्तंभालेखाचा वापर केला जातो. आता पहा, या जोड स्तंभालेखाचं जर निरीक्षण केलं तर आपणाला एक्स अक्षावर वर्ष दिसतात आणि वाय अक्षावर गव्हाचं उत्पादन क्विंटलमध्ये दाखवलेलं दिसत आहे. आता इथं सुद्धा वाय अक्षावर जे प्रमाण आहे 1 सेमी बरोबर 10 क्विंटल हे नोंदवलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आणखीन एक जास्तीची माहिती दिलेली आहे, ते म्हणजे अजयच्या नावापुढं गडद रंगाचा चौकोन दिसतो आणि विजयच्या नावापुढं फिकट रंगाचा चौकोन दिसतो. म्हणजेच गडद रंगाचे जे स्तंभ आहेत ते अजयचं उत्पादन दाखवतात आणि फिकट रंगाचा जो स्तंभ आहे तो विजयचं उत्पादन दाखवतो. अशा पद्धतीने आपण जोड स्तंभालेखांचे निरीक्षण करून त्यावर आधारित विविध प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतो. पहा, आता इथे यापूर्वी जो आलेख पाहिला होता तोच तुम्हाला दिसत आहे. तर आपण त्यावर आधारित विविध प्रश्नांची उत्तरं कशी मिळवायची ते पाहूया. पहा, पहिला प्रश्न आहे, कोणत्या वर्षी दोघांचे गव्हाचे उत्पादन सारखेच आहे? आता दोघांचे म्हणजे अजयचे आणि विजयचे. तर आपणाला माहित आहे की गडद रंगाचा स्तंभ अजयची माहिती दाखवतो आणि फिकट रंगाचा स्तंभ विजयची माहिती दाखवतो. तर मग पाहूया आपण, एक्स अक्षावर वर्ष आहेत, तर कोणत्या वर्षी गडद रंगाचा आणि फिकट रंगाचा अशा दोन्ही स्तंभांची उंची समान आहे हे पाहूया. तर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येते की 2011 या वर्षी गडद रंगाचा म्हणजेच अजय आणि फिकट रंगाचा म्हणजे विजय ह्या दोघांचीही गव्हाचं उत्पादन सारखंच आहे. आता पुढचा प्रश्न आहे, 2013 साली प्रत्येकाचे गव्हाचे उत्पादन किती होते? पहा, एक्स अक्षावर वर्ष आहेत, तिथे जायचं, 2013 साल पाहायचं. तर 2013 साली प्रत्येकाचे गव्हाचे उत्पादन किती होते? मग प्रत्येक स्तंभाची उंची पाहायची
अजयचा गडद रंगाचा स्तंभ आहे, त्याची उंची आहे 40 क्विंटल पर्यंत गेलेली आहे. म्हणजे अजयचं गव्हाचं उत्पादन होतं 40 क्विंटल. आणि फिकट रंगाचा विजयचा स्तंभ आहे, त्याची उंची बघा 30 क्विंटल पर्यंत गेलेली आहे. म्हणजे विजयचं गव्हाचं उत्पादन होतं 30 क्विंटल. अशा पद्धतीने आपण जोड स्तंभालेखाचं निरीक्षण करून विविध प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतो. आता पहा, इथे तुम्हाला एक जोड स्तंभालेख दिसत आहे. या जोड स्तंभालेखामध्ये पुणे शहराचे 5 दिवसाचे कमाल आणि किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये दाखवलेलं आहे. तर या जोड स्तंभालेखाचं निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची आपण उत्तरं मिळवूया. पहा, आता या जोड स्तंभालेखाचं जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की एक्स अक्षावर वारांची माहिती दिलेली आहे आणि वाय अक्षावर तापमान दाखवलेलं आहे. आता इथे पहा, इथं सुद्धा वाय अक्षावर जे प्रमाण घेतलेलं आहे त्याची नोंद उजव्या कोपऱ्यात केलेली आपणाला दिसत आहे. तर इथं आहे वाय अक्षावर प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 5 अंश सेल्सिअस. म्हणजेच वाय अक्षावर तापमान 5, 10, 15, 20, 25, 30 अशा पद्धतीने 5च्या पटीत वाढत गेलेला आपल्याला दिसत आहे. आता फिकट रंगाचा जो स्तंभ आहे तो आपल्याला कमाल तापमान दर्शवतो आणि गडद रंगाचा जो स्तंभ आहे तो आपणाला किमान तापमान दाखवत आहे. तर अशा पद्धतीने जोड स्तंभालेखाचं निरीक्षण करूया आणि प्रश्नांची उत्तरं मिळवूया. तर पहा, पहिला प्रश्न, एक्स अक्षावर कोणती माहिती दर्शवली आहे? तर आपण पाहिलं तर एक्स अक्षावर आपल्याला वारांची माहिती दर्शवलेली दिसत आहे. आता पुढचा प्रश्न, वाय अक्षावर कोणती माहिती दर्शवलेली दिसत आहे? तर वाय अक्षावर आपल्याला तापमान दर्शवलेलं दिसत आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, गुरुवारी कमाल व किमान तापमानात फरक किती? पहा, आता वार आपल्याला दाखवलेले आहेत एक्स अक्षावर. मग एक्स अक्षावर गुरुवारचं तापमान पाहायचंय. तर आपल्याला माहिती आहे कमाल तापमान फिकट रंगाच्या स्तंभाने दाखवलेलं आहे, ते आहे 30 अंश सेल्सिअस. आणि किमान तापमान गडद रंगाच्या स्तंभाने दाखवलेलं आहे, ते आहे 15 अंश सेल्सिअस. म्हणजे या दोघांमधील फरक आहे 15 अंश सेल्सिअस. आता पुढचा प्रश्न आहे, सर्वात जास्त तापमान कोणत्या दिवशी आहे? पहा, आता सर्वात जास्त म्हणजे कमाल तापमान. तर आता आपल्याला माहिती आहे कमाल तापमान हे फिकट रंगाच्या स्तंभाने दाखवलेलं आहे. मग आपण काय करायचंय, तर फिकट रंगाच्या स्तंभाची उंची कोणत्या वारी सर्वात जास्त दिसत आहे हे पाहायचंय. तर आपणाला फिकट रंगाच्या स्तंभाची उंची ही सोमवार या वारी उंच दिसते. म्हणजेच सोमवारी कमाल तापमान किंवा सर्वात जास्त तापमान हे सोमवारी जास्त होते. अशा पद्धतीने मुलांनो, तुम्ही वेगवेगळे जोड स्तंभालेख दिले असता त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता आणि जोड स्तंभालेखाचे वाचन करू शकता. धन्यवाद.